हो. की भदे भरून ठेवीजे घेईजे ऐसे मुसंब होऊनी अंत पोकळ असे, हे योग्य आहे, ठीक आहे. परंतु तरीही जरी ते अन्न जर का खावलं जर का गेलं नाही तर मग काय करायचं? तर स्वामी सांगतात की भदे भरून ठेवीजे मागे तेवळी 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 घालीचे. म्हणजे जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा तेव्हा तेच अन्न खायला द्यायचं. तोपर्यंत काय करायचं? भदे भरून म्हणजे भांड्यामध्ये ते भिक्षा पात्रामध्ये ते भोजन तसंच ठेवायचं. भूक लागली की तेच अन्न समोर, कारण की भूक लागणारच आहे, खाल्लेलंच नाहीये. थोड्या वेळाने 10 मिनिटांनी भूक लागेल तर तेच अन्न समोर ठेवायचं. भदे भरून ठेवीजे मागे तेवळी तेवळी तेच अन्न द्यायचं. आणि ने घे तरी म्हणीजे, आणि जर का आपलं मन म्हणेल की नको हे अन्न नकोय मला, तर त्याला सांगायचं खातील तर खाय नाही तर धुळी खाय. खायचं तर हेच खावं लागेल, नाही तर मग धूळ खा. मग याच्या वेगळं काही भेटणार नाही खायला. मरो लागती तेवळी आपट्याची खाती. मरायला लागलो की बरोबर आपण तेच अन्न जे आहे ते खायला लागू. ही जबरदस्ती नाहीये, परंतु ही सवय जी आहे आपल्याला ते अमकच खायची सवय आहे. तसं काही लोकांना म्हटलं की ते म्हणतात नाही आम्हाला ती भाजी आवडत नाही. का नाही आवडत? नाही ते माहिती नाही, पण नाही आवडत. म्हणजे त्यांचे ठरलेले असतात विशिष्ट 3-4च भाज्या ते लोक खातात, बाकीच्या भाज्या खात नाहीत. असे लोक जर का भिक्षेला गेले तर पुढे मागे अनुसरले भिक्षेला गेले तर भिक्षेमध्ये कुठली भाजी आहे, मग ती भाजी ते वाढतानाच म्हणायचं की नाही नाही ही भाजी मी खात नाही, असं नाही चालत. किंवा मग भाकरी वाढतं नाही मग चपाती असेल तर वाढा, मी भाकरी खात नाही, असं नाही चालत. एक विशिष्ट काळ तुम्हाला थोडंसं सूट असेल, पण त्यानंतर हळूहळू तुम्हाला ती सगळी सवय करावी लागेल भाकरी खायची, सगळ्या भाज्या खायची. आणि नंतर मग जे येईल ते पात्री पडिले भोजन कीजे, ते पण प्राणाचे आर देवा हा वचन लक्षात ठेवूनच भोजन करायचं आहे. की आता हे जे काही अन्न स्वामींनी सांगितलेलं आहे, भिक्षा विधी सांगितलेला आहे, त्याच्यानंतर ते खाण्याची जी पद्धत आहे, काला करून खाणं वगैरे, मिरसे विरसे अन्न, असं सगळं सांगितलेलं आहे. एकदाच भिक्षा मागायची म्हणजे संध्याकाळी जर का काही भूक लागली खायचं असेल तर शिळं अन्न खावं लागेल. तर हे सगळं विधी करत असताना, हे सगळं आचरण करत असताना जो काही त्रास होत असेल, काही लोकांना त्रास होईल, मग त्याचं काय करायचं? मागे वृक्षांना सेवन करण्यास सांगितलेलं आहे, परंतु जर करता शारीरिक मानसिक जर का उपद्रव काय प्राप्त झाला तर होऊ शकतो, एखाद्याला त्रास होऊ शकतो. एखाद्याची मानसिकता नसते ते भोजन करण्याची तर त्यांना तो त्रास होऊ शकतो, किंवा एखाद्याला सवय नसते तर त्याच्या संदर्भात काही त्रास होऊ शकतो. तर स्वामीजी सांगतात परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषाचे सकळ ही, म्हणजे परिच्छेदी म्हणजे परमेश्वराने जो परिच्छेद सांगितलेला आहे, म्हणजे निश्चय सांगितलेला आहे, विधी सांगितलेला आहे, त्याला परिच्छेदण्याला म्हणजे पदार्थांचा विभाग, पदार्थांचा त्याग करण्यासाठी जो व्यक्ती निघालेला आहे. परिच्छेदी प्रवर्तल्या, प्रवर्तल्या म्हणजे परिच्छेदनासाठी, पदार्थ सोडण्यासाठी, त्यागण्यासाठी जो प्रवर्तलेला आहे, म्हणजे जो तयार झालेला आहे, सज्ज झालेला आहे, त्याला त्या पुरुषाचे म्हणजे त्या ईश्वर साधकाचे, त्या पुरुषाचे, साधनवंताचे सकळही निरोध म्हणजे सकळही त्रास कष्ट, त्या संबंधित होणारे त्रास कष्ट जे आहेत, नेनो कोणाची निरपोनी पेढी, म्हणजे त्या विधीमुळे जर का एक तर त्रास होतच नाही विधी करत असताना, परंतु जर करता अनधिकारामुळे म्हणा किंवा अप्रयत्नांमुळे म्हणा तर का असा काही त्रास झाला तर तो जो त्रास आहे, आमचे स्वामी सांगतात नेनो कोणाची निरपोन पेढे, म्हणजे कुणीही म्हणजे त्याचं तुम्ही चिंता व्यक्त करायची नाही. स्वामी म्हणतात एक तर आम्ही सहाय्य करू, न तर संयोग वियोग सहाय्य तिने माया करी, याच्यामध्ये माया सहाय्य करते. आणि या वचनामध्ये तर स्वामी म्हणतात नेनो कोणाची, म्हणजे आमची सुद्धा गरज नाहीये. अनुकूल देवता वगैरे ज्या सांगितलेल्या आहेत, म्हणजे शाब्द ज्ञानियाला 36 कोटी पुरुष देवता ज्या आहेत त्या अनुकूल असतात, आणि 36 कोटी स्त्रिया देवता ज्या आहेत
त्या कोण असतात, प्रतिकूल असतात, विघ्नकारक असतात. तर ते अनुकूल देवता ज्या आहेत, ते अनुकूल देवता काही ना काही साह्य करतील किंवा तो त्रास होऊ देणार नाहीत. नेनो कोणची निर्पोणी फेडी, तुम्ही त्याची काळजी करायची नाही. तुम्ही फक्त काय करायचं आहे, विधी करायचा, आचरण करायचं आहे. जसं मुलं अभ्यास करतात, शिकतात, शाळा शिकतात, कॉलेज शिकतात आणि त्यांना सगळं जे काही पैसे असतील किंवा जे काही वस्तू असतील ते आई वडील पुरवत असतात. मुलांनी त्याची काळजी करायची नाही. मुलांनी फक्त काय करायचं असतं, शिकायचं असतं मन लावून. बाकी ते पैसे कुठून येत आहेत, काय येतात त्याची जास्त काळजी करत बसायची नाही. पण त्यांचं कर्तव्य जे अभ्यास करायचं किंवा त्यांच्या वयाचं जे काही कर्तव्य आई वडिलांनी त्यांना सोपवलेलं असेल ते कर्तव्य आई वडिलांची जाणीव ठेवून ते कर्तव्य त्यांनी त्यांचं पार पडावं. तसं परमेश्वराचं जे कर्तृत्व आहे ते परमेश्वर करणारच आहेत. पण जीवाने काय केलं पाहिजे, स्वकर्तृत्व जे देवाने लिहिलेलं आहे ते स्वकर्तृत्व जीवाने करणं आवश्यक आहे. परंतु हे सर्व करत असताना परमेश्वराची जाणीव, परमेश्वराचा जो काही विधी साह्यातला जो काही भाग आहे तो लक्षात घेऊन त्याच्याविषयी आदर बाळगून आपण जो आहे आपला विधी चालू ठेवायचा आहे. परमेश्वर आपल्या साह्याचा विधी जो आहे, साह्याचं जे काही कार्य आहे ते करतात नाही करतात याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण फक्त एकच कर्तव्य आपलं ठेवायचं की आपला विधी आपण देवाने विहित केलेला तो करत राहायचा. मग पदार्थ सोडतो आपण किंवा पदार्थ खात नाही किंवा आमचे पदार्थ खातो याविषयीच फक्त साह्य होतं का, किंवा एखाद्या विशिष्ट विधींसाठीच परमेश्वर साह्य करतात का? न पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य. पुरुष प्रयत्नी, पुरुष म्हणजे जो अनुसरलेला पुरुष आहे किंवा जो ईश्वर विधी करण्यासाठी तयार सज्ज झालेला जो पुरुष आहे, पुरुष प्रयत्नी. पुरुष म्हणजे ह्याच्यामध्ये सगळेच आले, स्त्रिया पण आलेल्या आहेत. कारण की स्त्रियांना आमचे स्वामी सांगतात की बाई पुरुषाहोनी असावे. म्हणजे तुम्ही पुरुष कसा असतो, स्वतंत्र असतो. स्त्री ही स्वतंत्र नसते. स्त्रीला सगळं सत्संगाला यायचं झालं तरी सगळं घरातलं काम आटपून, म्हणजे स्वातंत्र्य नाहीये तिला काय आहे, सर्व कामं आटपून, म्हणजे आपल्यामुळे दुसरं काही कोणाचं काही अडलं नाही पाहिजे या हिशोबाने सगळं आटपूनच यावं लागतं. पुरुषांचं तसं काही नाहीये. पुरुष आपले वेळेवर येणार, जेवणार आणि पहिले पंगतीला बसून निघून जाणार. ते स्त्रियांना तसं नसतं. त्यांना आधी या रे, स्वयंपाक बनवा रे, वाढा रे, भांडे घासा रे, मग शेवटी जेवा, परत भांडे घासा आणि मग जावं लागतं. स्त्री ही स्वतंत्र नाहीये, पुरुष स्वतंत्र आहे. हे प्रापंचिक गोष्टींसाठी ठीक आहे, परंतु दैविक आणि ईश्वरपैकीच्या विधीसाठी स्वामी सांगतात की तुम्ही स्त्रिया बनून राहायचं नाही. ईश्वर विधीच्या ठिकाणी स्त्रियांनी पुरुष होऊन असायचं. म्हणजे तिथे तुम्ही कोणाच्याही आधिपत्याखाली राहायचं नाही की हे काम होतं म्हणून मी सत्संगाला येऊ शकले नाही, की ते मुलाची शाळा होती, अमक्याचं हे होतं, तमक्याचं ते होतं, म्हणजे तुम्ही परतंत्र आहात. परंतु विधी अर्थी तुम्ही स्वतंत्र असले पाहिजे पुरुषासारखं. मग तिथे तुम्ही घाबरायचं नाही, माघार घ्यायची नाही. त्याच्यामध्ये नेहमी विधी करण्याअर्थी नेहमी पुढाकार असला पाहिजे. पुरुष प्रयत्नी या वचनामध्ये स्त्रिया सुद्धा त्याच्यामध्ये येतात. पुरुष प्रयत्नी म्हणजे जो विधी करण्यासाठी, फक्त तो विधी कसा पाहिजे, ईश्वर पैकीचा विधी पाहिजे, देवानी सांगितलेला तो जर का विधी पाहिजे. जसं तुम्ही एखादं स्कीम घेता तर त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन तिकडे असतात, नियमावली असते की तुम्हाला कधी पैसे मिळतील, हे असं ॲक्सिडेंट झाला तर, हे असं झालं तर, तसं झालं तर मग तुम्हाला पैसे मिळतील. त्या नियमाच्या बाह्य जर का काही वेगळं असेल तर मग पैसे भेटणार नाही. नियमातली एखादी गोष्ट घडलेली असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. तसं ईश्वराने जो नियम सांगितलेले त्या नियमात जर का तुम्ही काही करत असाल, वचनोक्त तुम्ही जर का काही करत असाल तर तुम्हाला साह्य होईल. वचनाच्या बाहेर जर का एखादं काम करत असू आपण, समजा आपण चोरी करत असू, देवाने सांगितलं चोरी करायला, आणि चोरी करत असताना मग देवाला म्हणून देवा साह्य करा. आपण जर का भांडत असू आणि भांडत असताना देवाला म्हणायचं, देवाला विडा ठेवून जायचं, देवा व्यवस्थित भांडण होऊ द्या आणि भांडणामध्ये आमची सरसी होऊ द्या, ते समोरच्या व्यक्ती हारू द्या,
तर आमच्या स्वामीने सांगितलं की भांडते दोघे अन्यायी, भांडणारे दोघेही अन्यायी, मग कसं सहाय्य होणार त्याच्यामध्ये? ईश्वर विहित क्रिया करत नाही आपण. एखाद्याची निंदा करत असताना निंदा करून झाल्यानंतर मग हे म्हणायचं की अरे बाबा हे आता हे त्यांच्या कानावर गेलं नाही पाहिजे, देवा असं काही घडू देऊ नको. आता निंदा तर केलेली आहे, मी स्वामी सांगतात ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय. म्हणजे निंदा हा सुद्धा ईश्वराने न सांगितलेला अविधी आपण करतो आहोत. इथे ईश्वराचं सहाय्य आपल्याला होणार नाही. परंतु या व्यतिरिक्त ईश्वर पैकी ईश्वराने सांगितलेलं एखादं कार्य आपण करत असू, मग ते छोट्या प्रमाणात असो मोठ्या प्रमाणात असो, ते घरी असो किंवा आश्रमात असो किंवा आटनादिक्रमे असो, कुठेही असो, तुम्ही त्या ठिकाणी जर का तुम्ही ईश्वर विधी करत असाल, घडत असेल, तर परमेश्वर तुमच्या विधीनुसार, तुमच्या तयारीनुसार, तुमच्या योग्यतेनुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला सहाय्य करणार आहे. आणि म्हणून पुरुष प्रयत्नी दैवाचे सहाय्य असं वचन स्वामी उच्चारतात. त्याचं कारणच ते आहे की पुरुषाने जर का प्रयत्न केला, म्हणजे काही लोकांना प्रयत्नच करायचा नसतोच की मला हे जमणारच नाहीये, मग त्याचा विषयच नाही आहे, मला येणारच नाहीये असे जे म्हणतात त्या लोकांचा विषय नाहीये. तुम्हाला काहीतरी प्रयत्न हा जो आहे तो केलाच पाहिजे. ईश्वर विधीच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे की कुठलाही विधी असेल तर तो करण्याविषयी तुमचं धडपड पाहिजे, प्रयत्न पाहिजे. ईश्वर साधकाने काय केलं पाहिजे, नेहमीच प्रयत्नशील असलं पाहिजे विधी करण्याअर्थी. ईश्वर विहित विधीवर का फक्त ईश्वराने सांगितलेलं स्मरण असेल, त्याच्यानंतर काही लीळाश्रवण असेल, लीळाचिंतन असेल, हे करण्याअर्थी आणि त्या वचनांमध्ये सांगितलं जे आचरण आहे ते आचरण करण्याअर्थी तुम्ही नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे. नुसतं वचन पाठ करून काही होणार नाही. वचनाचा अर्थ समजून घ्या, नुसता वचनाचा अर्थ समजून काही होणार नाही. वचन आचरण करायला सुद्धा प्रयत्न करा. थोडा 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 प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. आणि म्हणून स्वामी सांगतात की पुरुष प्रयत्नी म्हणजे पुरुषाने जर का प्रयत्न केला तर दैवाचे सहाय्य म्हणजे अनुकूल देवतेचे सहाय्य अथवा ओळखणी मायेचे किंवा ईश्वराचे सहाय्य, सहाय्य करणारे कोणी जरी असतील तरी या सर्वांचं जे काही सहाय्य होणार आहे आपल्याला प्रसंगोचित ते ईश्वरामुळे होणार आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी ते पुरुष प्रयत्नी दैवाचे सहाय्य म्हणजे ईश्वराचेच सहाय्य आम्हाला होतं, कारण की ईश्वराने ती व्यवस्था सर्व करून ठेवलेली आहे. म्हणून तुम्ही घाबरायचं नाही, तुम्हाला बरोबर सहाय्य हा होणार म्हणजे होणार आहे. तुम्ही त्याची काळजी करायची नाही पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी जे सांगितलेलं आहे पुरुष प्रयत्नी दैवाचे सहाय्य, ते सहाय्य जे आहे ते तुम्हाला पदोपदी परमेश्वरांच्या माध्यमातून होत राहतं. तर असं चर्येविषय म्हणजे आचरणाविषयीच परमेश्वर सहाय्य करतात का? म्हणजे आचरण तुम्ही जेव्हा आचरण करणार असाल तेव्हाच परमेश्वर सहाय्य करतात का? ना या व्यतिरिक्त अजून दुसरे काही विधी असतील त्या विधी निमित्ताने सुद्धा परमेश्वर तुम्हाला सहाय्य करते. एखादा आचरणवंत नाहीये परंतु ईश्वर पैकीचा कुठला तरी विधी करण्यासाठी निघालेला आहे, अन्य माणूस आहे, तर त्या अन्य व्यक्तीला सुद्धा सहाय्य होऊ शकतं. स्वामी सांगतात की धर्माची या चाडा रायाची राणी का न ये, वरी पडते आकाश धरिजे. रामाईची म्हणतात जी जी गोसावी मज आपण्यापासी राहो द्यावे. स्वामी म्हणतात येत कवणाही असो नेदीजे. मग वचिष्ठ देवाचे म्हटले वचिष्ठ देव हो गोसाव्याचे विनवा का, मी गोसाव्यांपासी राहीन. मग वचिष्ठ देवी गोसाव्याचे विनविले जीजी, हे रामाईचे निकी श्रेष्ठे संभावनिके, यासी गोसावी राहो द्यावे. स्वामी म्हणतात वचिष्ठ देव हो येत कवणाही राहो ने दीजे, म्हणजे आम्ही इथे कोणाला ठेवत नाही. जीजी यासी कवणाची आया बहिणी अक्षेपता नाही, आया बंधनी अक्षेपता नाही, ये स्वतंत्र, ह्या स्वतंत्र आहेत. तैसे काही वचिष्ठ देव हो धर्माची या चाडा रायाची राणी का नाही, वरी पडते आकाश धरी दे. तरी धर्माची चाड नाही, म्हणजे धर्माची चाड असेल तर मग स्वामी सांगतात की रायाची राणी का न ये,
वरी पडते आकाश धरी जेल, म्हणजे धर्माच्या निमित्ताने धर्म राखण्याच्या दृष्टिकोनातनं धर्माच्या आवडीस्तव जर का राजाची राणी येत असेल तर तिला सुद्धा वर पडते आकाश धरी जेल, म्हणजे आकाश एवढं जरी संकट पडलं तर त्याचं रक्षण आम्ही करू, परंतु धर्माची चाड असणं गरजेचं आहे. उगाच वेळ काढायचा आहे म्हणून काही लोक असे असतात की टाइमपास करण्यासाठी मंदिरामध्ये असतात. अन्य लोकांचं जर का तुम्ही बघितलं वेळ काढण्यासाठी कुठे काही वेळ निघत नाही तर येऊन बसा आश्रमाच्या त्या बाहेरच्या त्या याच्यामध्ये आणि तिथे गप्पा टप्पा करत राहा. अनेक लोक जमतात. म्हणजे धर्माची चाड म्हणून मंदिरात येणे नाही, धर्माची चाड म्हणून आश्रमात जाणे नाही, धर्माची चाड म्हणून विधी नाहीये. फक्त तो करायचा म्हणून करायचा. तर असं नको. तुम्ही जर का मंदिरात येतच असाल तर चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामुळे धर्माची आवड असू द्या. त्याच्यामुळे होणार काय तर तुमचा दुहेरी लाभ होणार. जर का तुम्हाला आश्रमात जायचं आहे, आता सुट्ट्या आहेत तर चला, इकडे तिकडे जाण्यापेक्षा आश्रमात चला, पण धर्माची चाड नाही आहे त्याच्यामध्ये. धर्माची चाड असेल तर तुम्ही तिथे जाऊन पोथी ऐकाल, तिथे काही सेवेमध्ये सहभाग घ्याल. अशी धर्माची आवड असणं खूप गरजेचं आहे असं स्वामी सांगतात. परिधर्माची चाड नाही मग गोसावी आदंडीनाथाची गोष्टी सांगितली. मग आमच्या स्वामींनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, आदंडीनाथ जे आहेत त्या आदंडीनाथाची जी कथा गोष्ट जी आहे ती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की त्या आदंडीनाथाच्या त्या कथेमध्ये त्या गोष्टीमध्ये जी स्वामींनी सांगितलेली आहे त्यामध्ये म्हणजे ती आदंडीची कथा स्वामींनी सांगितलेली आहे आणि त्यावरून स्वामी सांगतात की धर्माची आज आडा रायाची राणी का नाहीये, हे तुम्ही धर्माच्या साडीने आमच्याकडे आले पाहिजेत. आणि त्या कथेचा एक तो संदर्भ आहे की राजाची राणी का नाहीये, वरी पडते आकाश धरी जेल, म्हणजे जशी ती राजाची राणी त्या आदंडीच्या दर्शनाला गेलेली होती आणि तिला सहाय्य केलं, म्हणजे शुल्लक एका देवतेने सहाय्य केलेलं आहे. जर का तुम्ही आमच्या विधी क्रिया करण्यासाठी जर का तुम्ही प्रयत्नशील आहात, प्रयत्न करत आहात, तर तुम्हाला सुद्धा त्याविषयी सहाय्य होईल. आणि ते सहाय्य कसं असेल, वरी पडते आकाश धरी जैल, म्हणजे आकाशा एवढं जरी मोठं संकट पडणार असेल तरी सुद्धा तुमचं रक्षण त्याच्यामधनं होईल. त्यासाठी तुम्ही एकदम आपलं तर असं आहे की आपण ऊन जास्त असलं तर बाहेर पडत नाही. म्हणजे आमचे दुसरे बाकीचे जे सत्संग असतात ते भर दुपारी असतात 2:30 ते 4:30, म्हणजे 2:30च्या सत्संगाला कमीत कमी 1:30 वाजता घरातनं निघावं लागतं. कडक ऊन असतं, त्यावेळेस सुद्धा येणारे लोक आहेत. आपण साधं उन्हाला घाबरतो, ऊन आहे म्हणून बाहेर पडायचं नाही. पाऊस असेल तर पाऊस आहे म्हणून बाहेर पडायचं नाही. थंडी आहे तर थंडी म्हणून बाहेर पडायचं नाही. म्हणजे आता तिन्ही वेगळा कुठला ऋतू आणायचा तुमच्यासाठी बाहेर पडण्यासाठी? असा आहे कुठला ऋतू? नाहीये. तो ऋतू जो आहे तो आपल्या मनामध्ये आपण तयार केलेला आहे. न जाण्याचा ऋतू आहे आपल्या मनामध्ये. बाकी कुठलेही अजून वेगळे जरी फ्लेवरचे ऋतू आणले तरी आपल्याला फरक नाही पडणार, कारण की आपणच आपल्या मनामध्ये एक न जाण्याचा ऋतू तयार करून ठेवलेला आहे. म्हणजे खाणाऱ्यांना खाण्याचा बहाणा पाहिजे, तसं न जाणाऱ्यांना न जाण्याचा किंवा न येण्याचा एक तो बहाणा असतो. तो बहाणा बरोबर क्रिएट होतो, बनवला जातो. आणि इथे राजाने स्वतः सांगितलेला असून सुद्धा ती बाहेर पडलेली आहे. एरवी कोण विश्वास ठेवेल बरं? जर का मी म्हणालो की तुम्ही या, तुम्हाला काही उन्हाचा त्रास होणार नाही, लगेच तुम्ही याल का? नाही येणार. तर बाबांना काय माहिती कितीतरी ऊन आहे आणि मला सहनच नाही होत. पण माझ्या शब्दांवर तुम्ही विश्वास ठेवाल का? कारण हे शब्द माझे नाही आहेत, हे शब्द ईश्वराचे आहेत. तो ईश्वराचाच शब्द मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यामुळे त्याच्यावर तुमचा तेवढा विश्वास बसेल का? नाही बसणार. परंतु त्या राणीने बरोबर विश्वास ठेवला आपल्या गुरुवर आणि ती तडक आलेली आहे. तिचा तर जीव जाणार आहे. आपल्याला फक्त उन्हाचे वार होणार आहे, तिकडे तिच्यावर शस्त्राचे वार होणार आहे, मृत्यू होणार आहे, तरी पण ती गेलेली आहे आणि तिला सहाय्य सुद्धा झालेलं आहे. तसं आपल्याला सुद्धा सहाय्य होईलच. आणि नाही सहाय्य झालं तर सहन करण्याची ती ताकद जी आहे ती आपल्यामध्ये येणार आहे. तर याविषयी सहाय्य करतात काय? अजून कशाविषयी सहाय्य होतं?
स्वामी सांगतात साधेंना न बिया हो साधे हो तुम्हावरी येथुनी वाजत्वारा धरी जैल. म्हणजे साधेला स्वामी सांगतात की भविष्य काळ असा येणार आहे की लोक गुलाम होणार आहेत. परकीय लोक येतील आणि बैलांना पशूंना जसं गुलाम करतात ना तसं मनुष्याला मनुष्य गुलाम करणार आहे. आणि गुलाम म्हणजे आधीची जी व्याख्या होती ना, गुलाम म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची दया माया हा प्रकार नाही, त्यांनी फक्त सतत काम करायचं हेच त्याचं काम. तर अशा प्रकारे गुलाम करतील, मारून टाकतील काय वगैरे वगैरे अशा एक काळ येणार आहे. आणि आला ना तो मुसलमानांचा किंवा ब्रिटिशांचा तो काळ आलाच की ज्याच्यामध्ये आपल्याला गुलाम करून टाकलं होतं सगळ्यांनी. तर याविषयी साधा म्हणतात स्वामींना, किंवा त्या काळामध्ये यवनांच्या धाडी आलेल्या होत्या मुसलमानांच्या. स्वामींना ते म्हणतात जी जी असं आमच्या बाबतीमध्ये घडलं नाही पाहिजे, माझ्या बाबतीमध्ये म्हणा वगैरे, असं त्यांनी ते अभयदान मागून घेतलेलं होतं. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात न बियाहो साधे हो तुम्हावरी वाजत वारा धरी जाईल. येथून म्हणजे आम्ही तुमच्यावर ते जे छत्र जे आहे साह्याचं कृपाछत्र जे आहे ते आम्ही तुमच्यावर धरणार आहोत. तुम्ही त्याच्याविषयी काळजी करू नका. म्हणजे ऊन वारा निमित्ताने असेल किंवा अजून कुठल्या गोष्टीमुळे असेल, जे काही तुमच्यावर संकट येणार आहे ते संकटाविषयी आम्ही तुम्हाला सहाय्य करू असं साधेला स्वामी सांगतात. आणि साधेला हे जे काही अभयदान दिलेलं होतं त्या निमित्ताने ते अनुलक्षूनच भविष्य काळामध्ये जेव्हा परकीयांच्या धाडी आल्या त्यावेळेस काही वयस्कर महिलांना व्यक्तींना घेऊन चालणं भटोबासांना ते अवघड झालेलं होतं. कारण की जर का चाललो नाही पटापट तर ते लोक मागून येतील शस्त्र घेऊन. मग आता वयस्कर लोकांची कुठेतरी व्यवस्था केली पाहिजे, तरुण लोकांना घेऊन पटकन पुढे निघून जाता येतं. आणि अशा वेळेस परळी वैद्यनाथ या ठिकाणी तिकडून ते चाललेले आहेत. आणि साधेला भटोबा आचार्य म्हणतात की तुम्ही काय करा, काही वयस्कर मंडळींना तुम्ही काय करा तुमच्यासोबत ठेवा, या ठिकाणी तुम्ही बसा. ते म्हणाले की म्हणजे काही झालं तर अघटित वगैरे, ते म्हणाले नाही होणार, कारण की देवाने तुम्हाला अभयदान दिलेलं आहे तर तुम्हाला सहाय्य होणार आणि तुमच्यामुळे इतरांना सुद्धा सहाय्य होणार आहे. तुम्ही यांना घेऊन इथे थांबा, आम्ही काही वर्ग पुढे निघून जातो असं म्हणून आचार्य काही लोकांना घेऊन पुढे गेले. आणि काही लोक जे आहेत ते साधेंसोबत थांबले. त्या देवळामध्ये सगळे लोक आतमध्ये बसलेले आहेत आणि साधा एकट्या दरवाजामध्ये गाठी घेऊन बसलेले आहेत. आणि मग जेव्हा ते यवन लोक जे आहेत ते घोड्यावरून आले तलवारी घेऊन आणि त्या साधाईसाला ते विचारतात की आतमध्ये कोण आहे का ग म्हातारे, असं विचारलं तर साधा म्हणता आतमध्ये कोण नाही, येऊन बघा, मी इथे चक्रधर स्वामींची दासी एल्लाईसा इथे बसलेली आहे, आतमध्ये दुसरा कोण नाही, मी एकटीच आहे इथे, वाटलंच तर येऊन बघा. म्हणजे चक्रधर स्वामींची दासी म्हणजे ते वचन जे स्वामींनी त्यांना सांगितलेलं होतं ते सगळं डोळ्यापुढे त्यांच्या आलं असेल की स्वामींनी सांगितलेलं तसंच सगळं घडतं आहे. परंतु स्वामींना मी जे वरदान मागितलेलं होतं, जे सहाय्य मागितलेलं होतं ते आज मला अनुभवण्याची ही संधी जी आहे या ठिकाणी भेटलेली आहे. आणि त्यांनी मोठ्या अभिमानाने न घाबरता स्वाभिमानाने स्वामींचं नाव घेतलं आणि ते ऐकून ते लोक निघून गेले. बोला, निघून गेले, त्यांनी काही केलं नाही. हे आहे सहाय्य. आता याच्या वेगळं काय सहाय्य असतो? उन्हाचा वार मोठा आहे की शस्त्राचा तलवारीचा वार मोठा आहे? ऊन म्हणजे एक साधारणशी गोष्ट आहे, त्याच्यापासून वाचण्याचे अनेक उपाय आपल्याकडे आहेत. छत्री असेल, कानाला बांधणे असेल, असे अनेक उपाय आहेत आपल्याकडे. शस्त्रापासून वाचण्याचा काही उपाय आहे का तुमच्याकडे? एखाद्याने शस्त्र चालवलं, आपल्याकडे काही ढाल नाही, काय नाहीये. आपल्याकडे कुठल्याही लढण्याची कुठली काही उपयुक्त काही गोष्टी आपल्याला माहिती नाही. कसं तुम्ही टाळणार त्याला? नाही टाळू शकत. परंतु परमेश्वर नाम असं आहे की तुम्हाला अशा सगळ्या गोष्टींपासून ते वाचवू शकतं. तुमच्याकडे ते जर का नाम असेल ना तर तुम्हाला त्याच्या ते तलवार जर का जरी असेल समोरच्याकडे तरी तुम्हाला तुमच्याकडे ढाल असण्याची काही गरज नाहीये. तुमच्याकडे नाम असण्याची गरज आहे.
तुमच्याकडे समोरच्याला वार करण्यासाठी शस्त्र असायची कुठली गरज नाहीये. तुमच्याकडे नाम असलं की खूपशा गोष्टी तिकडे संपुष्टात येतात, म्हणजे अघटित घडण्याच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे अशा त्या नामाची साधना आहे. आपण फक्त उन्हाला घाबरतो, पण साधाईचा ज्या आहेत त्या तलवारींना आणि ते घातकी लोकांना सुद्धा त्या घाबरल्या नाही. स्वाभिमानाने मोठ्या देवाचं नाव घेऊन त्या ठिकाणी बसून राहिलेले आहेत. त्यातला एक जरी माणूस आतमध्ये आला असता तर आतमध्ये सगळ्या रक्ताचे पाट वाहिली असती, एवढे लोक आतमध्ये होते. म्हणजे येणे उपलक्षणे परमेश्वर नामामध्ये आणि नाम घेणाऱ्यामध्ये किती ताकद आहे बघा. म्हणजे परमेश्वर नामामध्ये तर ताकद आहेच, परंतु नाम घेणारा जो व्यक्ती आहे तो सुद्धा तेवढा समर्थ आहे. म्हणून स्वामी सांगतात की समर्थ धर्माचरेत. जो समर्थ व्यक्ती आहे ना तोच धर्म आचरू शकतो. ते मेंगळट लोक आहे ना ते धर्म नाही आचरू शकत. त्यांच्याकडनं 5 गाठ्याही नीट होत नाही. 5 गाठ्या गेल्या त्यातल्या किती काय व्यवस्थित होतात, किती अव्यवस्थित होतात, किती नाम व्यवस्थित उच्चारलं जातं, किती नाम इकडे तिकडेच उच्चारले जातात, किती नाम चुकीचे, किती नाम बरोबर. काहीही विधी होणे नाही. असमर्थ नसलं पाहिजे. आपण कसं असलं पाहिजे, समर्थ असलं पाहिजे. देवाचा विधी आहे ना मग काही हो, देवाचा विधी आहे मग करायचा. मग तिथे मागे पुढे बघायचं नाही आणि कुठल्याही प्रकारचा संदेह बाळगायचा नाही. स्पष्टपणे तो विधी तुम्ही करू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये सहाय्य होणार आहे. अशा आज आपण एकूण 101 ते 104 अशा या वचनांचं श्रवण या ठिकाणी केलेलं आहे. दंडवत हो.